शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई पालिकेमधील शिवसेनेच्या कामगिरीवर देखील नाराजी असल्याची माहिती आहे। शिंदेच्या दबाव तंत्राला बळी न पडण्याचे वरिष्ठांचे संकेत आहेत। 30 जानेवारीला भाजपचा महापौर बसणार आहे। मुंबई पालिकेत कुणाचा महापौर बसणार याचा सस्पेन्स आता संपला असून भाजपचा महापौर येत्या 30 तारखेला बसणार असल्याची माहिती दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीतून आली आहे। मुंबईमध्ये बहुमतासाठी 114 नगरसेवकांचं संख्याबळ गरजेचं असल्यानं भाजपला शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे। मात्र भाजपची गरज ओळखून शिंदेच्या शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर करून शिंदेंनी भाजपकडे पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुंबईचं महापौर पद आणि स्थायी बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं शिंदेच्या शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे। त्यामुळे 30 तारखेला भाजपचा महापौर बसणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपनं दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे। त्यामुळे यंदा महापौर पदासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे मित्र पक्षांना समजावून सांगा असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवल्याची माहिती आहे। तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार। तर केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये नुकसान झाल्याचं भाजपचं मत आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे। भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या अशी नेत्यांची भावना आहे। शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जे जागा वाटप झालं ते योग्यच होतं। त्याचं कारण असं आहे की जो निकाल लागला त्या निकालामध्ये हाफवे मार्क हा 114 होता। त्या प्रकारची नाराजगी नाही। त्यांनी त्यांचं एकत्रीकरण केलं होतं। त्या ठिकाणी त्यांची कार्यशाळा होती। त्या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून हे एकत्रीकरण होतं। निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। संजय राऊतांची सगळी माहिती अतिशय खोटी असते। एकनाथजी शिंदे आमच्यासोबत आधी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहील। 2029ला देखील देवाभाऊ एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा लढणार आहोत। तर दिल्लीमध्ये मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं। सौदेबाजीची व्याख्या संजय राऊतांना जास्त कळते, कारण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून सौदेबाजी करणं हे संजय राऊतांचा धंदा आहे। मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागते। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महापौर हा 100% काँग्रेसचा होईल। यात जे काही घटक पक्ष आमच्या सोबत निवडणुका लढवले जरी नसेल पण महायुती महाविकास आघाडी म्हणून लोकसभा असतील विधानसभा आमच्या सोबत राहिले त्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही 100% महापौर काँग्रेसचा बसवू आणि काँग्रेसमध्ये सत्ता कोणत्या गटाचा महापौर बनावा याची आहे की काँग्रेसचा महापौर बनावा? लढाई ही गटातटाची नसून महापौर हा काँग्रेसचा होईल। निवडून आलेले सगळे लोक हे काँग्रेसचे असल्यामुळे हा त्याच्या गटाचा आणि तो त्याच्या गटाचा विषय अजिबात नाही। निवडून आलेले सगळे नगरसेवक हे माझे आहे। मॅडम, उभाठा म्हणजे आज संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की उभाठा शिवाय तिथं महापौर बसवता येणार नाही। उभाठाने तुमच्याशी संपर्क साधलेला का? तुमचं काही? माझं देखील बोलणं झालं। जे घटक पक्ष होते, मग वंचित असतील, उभाटा असतील, सगळ्यांशी मी बोलली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या ते पक्ष 100% आमच्या सोबत येईल आणि सत्ता स्थापनेत देखील ते भागीदार म्हणून आमच्या सोबत राहील आणि जो काही त्यांचा वाटा अपेक्षित आहे तो वाटा आम्ही 100% त्यांना देऊ। सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं होतं की काही चंद्रपुरात महापौर बसणार नाही
नक्कीच महापौराचं बहुमत कोणाला नसल्यामुळे कोणाचा तरी सपोर्ट घेतल्याशिवाय महापौर त्या ठिकाणी बसू शकत नाही. BJP सोबत आम्ही जाऊ शकत नाही, सेनेसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे उरलं वंचित आणि शिवसेना, नक्की त्यांना सोबत घेऊनच आम्ही महापौर त्या ठिकाणी सुधीर बसू. मुनगंटीवार यांनी म्हटलं की आम्ही काँग्रेसच्या काही नगरसेवकाच्या संपर्कात आहे. या सगळ्या भांडणामुळं कुठेतरी भाजपला फायदा होईल का? काय तुम्ही बघता सगळं? कितीही मुनगंटीवार यांचं विधान अफवा आहे. काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित आहेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी काल म्हटलं होतं. भाजपचं या ठिकाणी विकास करू शकते असं वाटत असल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे संपर्कात आहेत असं मुनगंटीवार यांनी काल म्हटलं होतं. भाजपसोबत जाण्यासाठी तयार असलेला गट हा मोठा असावा यासाठी प्रयत्न असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. अनेक जण संपर्कात आहे. त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची. उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही. या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे. या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं. जी मुनगंटीवारांनी काय स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे. आणि ते एक मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपूरमध्ये कुणाचाही महापौर बसणार नाही असं राऊतांनी म्हटलं. भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं राऊत म्हणाले. तर ठाकरेंनी चंद्रपुरात सोबत यावं म्हणून चर्चा सुरू असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही. नाही, ते उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. त्यांनी पण उभाटाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये. मागे त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही. त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. ठीक आहे, त्यांचं मत आहे. शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्याशिवाय महापौर बसू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचाच महापौर बसेल असं ते मात्र म्हणाले. कल्याणमध्ये ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीला ठाकरे सेनेच्या 2 नवनिर्वाचित नगरसेवकांची अनुपस्थिती आहे. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांची या बैठकीला अनुपस्थिती आहे. दोन्ही नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत 11 पैकी 9 नगरसेवकच उपस्थित होते. 2 नगरसेवक अनुपस्थित होते. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे अनुपस्थित राहिल्यानं कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. दोघांच्या घरावर काल बैठकीला हजर राहण्यासंदर्भात सूचनापत्र लावण्यात आलं होतं. दोन्ही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. यावरून संजय राऊत यांनी दोन्ही नगरसेवकांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय. असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीये. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. उबाटाचे 2 नगरसेवक गायब आहेत. आज रजिस्ट्रेशन करताना त्यांच्याबरोबर ते उपस्थित नाहीत. हे मीडियाच्या माध्यमातून समजतंय. नगरसेवकांची कमतरता नाही, युतीमध्ये प्युअर मेजॉरिटी आलेली आहे. त्याच्यामुळे असे फुटकळ 1-2 नगरसेवक दाबून ठेवणं किंवा काय करणं हा काही तसं ते आमच्याकडून झालेलं नाही आणि आम्ही तसं काही करणार नाही.
कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्टही पाहायला मिळतोय. ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांची भेट झाली. शिंदे सेनेच्या संपर्कात असलेल्या 2 नगरसेवकांसंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिकडे केडीएमसीच्या महापौर पदावरून एकाच पॅनलमधील भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. मी शिवसेनेचा पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचा, शिंदे साहेबांचा, आनंदगिरी साहेबांचा, त्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी आहे की बाबा ह्या वेळेला आता तुम्हाला महापौर पद मिळालंच पाहिजे. परंतु आता आरक्षण मला वाटतं 22 तारखेला काहीत राहील. आरक्षण झाल्यानंतर पक्ष ठरवेल काय करायचं तो विषय. कुठल्याही पदावरती बसल्यानंतर त्या पदाला न्याय देणं हा एक विषय वेगळा असतो. या शहराला त्या पदावरती बसल्यानंतर न्याय देईल अशा चेहऱ्याची नेमणूक झाली तर ती शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट असते. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झाले आहेत. गटस्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झाले. आमदार वरुण सरदेसाई नगरसेवकांसोबत असल्याची माहिती मिळते. ठाकरेंचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्यापासून अंतिम सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठामध्ये 2 दिवस युक्तिवाद होणार आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्यापासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. 2 दिवस युक्तिवाद यावर होणार आहे. जर सकाळी मेन्शन करू देण्यात आलं आणि जर विनंती केल्यावर ती मान्य केली तर कदाचित लवकर सुनावणी घेतली जाऊ शकते. अन्यथा ही सुनावणी होण्याची शक्यता कमी झालेली आहे, कारण की 37 सिरियल नंबरला आहे. पण या पार्श्वभूमीवर सातत्याने जो प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये जर सुनावणी झाली तर काय होणार, तर मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की जर सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागणार. महाराष्ट्रामध्ये वाहतूक नियमांचे गुजरातीमध्ये बॅनर लागलेत. पालघरमधल्या गुजराती बॅनरवरून वाद पेटलाय. पालघर जिल्हा प्रशासनाला गुजराती प्रेमाचं भरतं आलंय. पोलीस, रस्ता, बॅरिकेटिंग, हद्द ही महाराष्ट्राची, पण भाषा गुजराती. वाहनो माटे सूचना, हलका वाहनो माटे वैकल्पिक मार्ग, भारी वाहनो माटे प्रवेशी बंद, समय गाडू. या रस्त्यावरच्या सूचना वाचून तुम्हाला गुजरातमध्ये आल्याचा भास होऊ शकतो. पण ही फलकं गुजरातमध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रात लागली आहे. महाराष्ट्रातच गुजरातचा फील देण्याची किमया पालघरच्या थोर जिल्हा प्रशासनानं केली आहे. पालघर जिल्हा प्रशासनाला सध्या गुजराती प्रेमाचं भरतं आलंय. पोलिसांच्या खांद्यावर महाराष्ट्र सरकारचा बॅच आहे. बाजूला लावलेल्या बॅरिकेटिंगवरही महाराष्ट्र पोलीस दल असं लिहिलंय. पण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सूचनांचे बॅनर गुजरातीमधून आहेत. कालच बिहार सरकारनं मुंबईतल्या पोर्ट ट्रस्ट भागामध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये आता 30 मजली टोलेजंग आणि 5 स्टार हॉटेलच्या सुविधा असणारं बिहार भवन उभं राहणार आहे. त्यावरून वाद सुरू असताना दुसऱ्याच दिवशी पालघरच्या रस्त्यावर गुजराती भाषेत सूचनांचे फलक झळकले आहेत. विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं लॉंग मार्च काढलाय. त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं वाहतुकीत बदलाचे बॅनर ही गुजरातीत लावल्यानं वाद निर्माण झालाय. हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं, वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेलाय. हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो. आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत, याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय. तर पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च निघालेला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चाची आगेकूच सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावेत यासह 12 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे.
थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडे. विजय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा लॉंग मार्च निघालेला आहे. आतापर्यंत कुठे पोहोचलेले आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आता हा पालघर शहरामध्ये हा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चामध्ये आल्याच्या नंतर पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. काल दुपारी जो हा मोर्चा जो आहे हा डहाणू चारोटी या ठिकाणावरून निघालेला होता. जी, धन्यवाद विजय. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा लॉंग मार्च निघालेला आहे. बातमी, केडीएमसी मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झालेत. 11 पैकी 7च नगरसेवक कोकण भवनामध्ये पोहोचलेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. याआधीच 2 नगरसेवक हे आधीपासूनच नॉट रिचेबल होते. त्यामध्ये आणखी 2 नगरसेवकांची भर पडलेली आहे. केडीएमसी मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 7 नगरसेवक कोकण भवनामध्ये पोहोचले आहेत. केडीएमसी मध्ये ठाकरेंचे 11 नगरसेवक निवडून आलेत. त्यातले 7च नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झाले असून 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत.